शकता आपली उत्सुकता होती बाप्पांच्या आगमनाची, ही धारावीचा सुख करता। आणि हा खास करून याचं एक वैशिष्ट्य आहे, 15 ऑगस्टच्या दिनी असतो हा आगमन सोहळा। आणि मुंबईतल्या सगळ्यात उंच गणपती म्हणजे याची ख्याती आहे। तर आपण बघूयात पुढे। बघू शकता खूप अशी मनमोहक अशी मूर्ती आहे आणि पाठची प्रभावळ विठ्ठल खूप छान आहे। श्री स्वामी समर्थ मंडळी, मी मनोज मधुकर रावण। आज 15 ऑगस्ट आहे, त्या दिनानिमित्त सगळ्यांना तर 15 ऑगस्टच्या म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या सगळ्या यूट्यूबर व्ह्युअर्सना हार्दिक शुभेच्छा। आणि मी आज आलो आहे परेलला, डायरेक्ट व्हिडिओ स्टार्ट करतो। मी बघितलंच असेल आता धारावीचा सुखकर्ताचा आगमन सोहळा नुकताच आता झाला आहे, जास्त काही शॉट घेता नाही आले, पण जेवढे घेतलेत तेवढे ठीक आहे। आणि दुसरी गोष्ट, मी आज आलो आहे आगमन सोहळ्याला, पण त्या अगोदर एक आठवण करून देतो। आपला युवाभावाचा एक मित्र आणि एक आपला आर्टिस्ट ओंकार म्युझिकलचा सचिन डावले, हा आपला गेल्या 2 दिवसामध्ये देवाज्ञा झाली आहे त्याला, आणि त्याला शॉक लागल्यामुळे ऑफ झाला। एक आपल्याला मागं आहे त्याला एक सगळ्या आपल्या व्ह्युअर्सकडून भावपूर्ण श्रद्धांजली वाहून आपला पुढचा ब्लॉग स्टार्ट करतो आहे। आणि आज आगमन आहे, तर परेलला आलेलंच आहे, तर चला मग आपण भेटूया आपण आगमन पुढचे बघूया, पुढचे गणपती अजून येत आहेत। चला आपला दुसरं आगमन सोहळा आहे कुर्ल्याचा महाराजा, तर बघू शकता। आपण आलोय आता आमदार विठ्ठल चव्हाण प्रतिष्ठान गणसंकुल, म्हणजे करी रोडला शिवाई आर्ट्स। बघूया, आतुरता आहे कोणता गणपती बाहेर येतो, तर सगळे इथे बघू शकता। ही मुंबईकरांची गणपतीच्या आगमनासाठी आस आहे। बघूया आपण कोणता गणपती येतोय, थोड्याच वेळाची अवधी संपणार आहे आपली, बघूया। ही आतुरता आहे अजून थोडीशी, आणि मुंबईच्या मोर्याचं मुखदर्शन होणार आहे आपल्याला। आणि आतुरता संपली आहे, मुंबईचा मोर्या
मुंबईचा मोरया भारत माता सिनेमाजवळ आणि तुम्ही बघू शकता ही गर्दी, एवढी गर्दी आहे. पुढे बाप्पांचे हे सगळे भक्त त्यांना आपल्या मंडपामध्ये घेऊन जाण्याचा आनंद व्यक्त करत. चला तर मग आपण पुढे जाऊया. मुंबईचा सम्राटला आपण मुंबईचा मोरयाला आहेत आपण आणि आपण बघितलं की दोस्ती यारीचं वादन देखील आहे त्यांना आणि दोस्ती यारीला आपला निक देखील आहे. इथे आपला मोशन म्युझिकचा तुषार भेटला आपल्याला, अमितचाच भाऊ आहे आणि पुढे आपल्या मुंबईच्या मोरयाला सलामी देण्यासाठी मोठ्या बाया गोविंदा पथक सायन आणि तर निक तर आहेच, तिथं प्रश्नच नाही उठत. आज गाजवणार आहे, आपल्याला सगळ्यांना नाचवणार आहे आणि बघूया आपण आता किती थर लावत आहेत आणि सलामी देतात मुंबईच्या मोरयाला. चला तर मग सुरुवात
होत आहेत, बघू शकता आपण. थर लागत आहेत. पहिला, दुसरा, तिसरा थर पण लागलाय, चौथा लागतोय. पाचवा थर पण लागलाय. खूप अशी 6वा आणि 7 थराची सलामी या मुंबईच्या मोर्याला खूप छान असं. मोर्या मुंबईचा मोर्या आपण इकडे बघून निघालो आहे. आता आगमन सोहळा त्यांचा चालू आहे, पण आपण आता आलो आहे संकुलकडे, कारण की तिथूनच मुंबईचा मोर्या निघालेला. तर मग आपण बघूया, आता परेलला चाललो आहे. आपण परेलला बघूया अजून काही आगमन आहेत का. आणि आपल्याला बरेच जण भेटलेले, यूट्यूबवर देखील भेटलेत आपले. तर मग आज 15 ऑगस्ट असल्यामुळे गर्दी देखील पुष्कळ होते. चला तर मग आपण चाललो आहे आता परेलला. मी पण होतो, करुणेश पण आहे, चाललो आहे. बघूया आता परेलला जर नसेल तर मग आपण डायरेक्ट एक होती परी, सगळे आपापल्या घरीच्या हिशोबारी घरी जाईल. चला मग नंतर भेटूया आपण. मी भारतमाता चौकातून परेलला चालत आलो. म्हणजे बघूया आता काही आगमन असतील तर, पण आता तर नाही आहेत. 18 ऑगस्टला रविवारी बरेचसे आगमन आहेत, जे कलागंध आर्ट्स आणि परेलच्या कारशेड आहे तिथून देखील आहे. सिद्धेश दिगोले पण बघू शकता. तर रविवारी आपण येऊयाच, पण आता तर काही आगमन नाही आहेत. आता आपण निघतो आहे. चला तर मग आपण आता निघालो आहे परेलवरून. आगमन सकाळी आम्ही आलो
तर जास्त काही शूट करता नाही आलं आहे. पण आम्ही आलेलो धारावीच्या सुखकर्त्याच्या आगमन सोहळ्याला. पण थोडंसं शॉर्ट घेता आला कारण की आम्ही आलो थोडासा उशिरा झालेला. तर जेवढा घेता आलं तेवढं घेता आलं. नंतर आम्ही करी रोडला गेलो. करी रोडवरून मुंबईचा मोरया आणि जे शूट करता आलं ते शूट घेतलं आहे. तर मी आणि करुणेश होतो. आता हा व्हिडिओ इथेच एंड करायची वेळ आली. तर आपण भेटूया परत रविवारी. आणि तोपर्यंत ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्यांनी माझ्या पटापट सबस्क्राईब करा आणि होईल तिथपर्यंत व्हिडिओ पहा. तर आता मग भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा. चला मित्र, परत एकदा सांगतो आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि भेटूया आपण.